3.5 करोड रुपये कमवणारा शेतकरी. ही पोस्ट तुम्ही भरपूर ठिकाणी पाहिलेली असेल, की ज्यामध्ये YouTubeला, Instagramला सर्व ठिकाणी कोरफड शेती करून 3 एकरामध्ये कोरफड शेती करून हा माणूस 3.5 करोड रुपये कमवतो. त्याचं एम्पायर त्यानं उभं केलेलं आहे. हे आपण पोस्ट पाहिलेली आहे. तर त्याचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी, खरी त्याचं वास्तव जाणून घेण्यासाठी आपण आज आलेलो आहे पाडळी येथील त्याच तरुणाकडे, की ज्याला तुम्ही आजपर्यंत पाहिलेलं होतं, माननीय ऋषिकेश ढाणे सर यांच्याकडे. लोक फक्त सक्सेस सांगतात, पण त्यांनी त्याच्या आयुष्याची किती वर्ष खस्ता काढल्यात, काय अपयश त्यांना सोसावं लागले, ते कसं विकतात याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाही. तर तीच माहिती देण्यासाठी आपण आलेलो आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊ की कोरफडचं नक्की वास्तव काय आहे. नमस्कार. जसं की आता आपल्याला मेहुल सरांनी सांगितलं, की ही पोस्ट भरपूर ठिकाणी फिरते किंवा बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचते. पण वाईट ह्या गोष्टीच वाटते, की त्यामध्ये रॉंग कमेंट्स येत आहेत आणि लोकांमध्ये गैरसमज पसरतोय, की शक्य आहे का? किंवा हे पॉसिबल नाही. नक्कीच शेतकऱ्यांचा किंवा बघणाऱ्यांचा दृष्टिकोन अगदी बरोबर आहे. कारण काय झालं, की भरपूर फसवणारी लोकं आहेत आणि त्यांनी भरपूर वेगवेगळ्या अँगलनी लोकांना फसवले. जसं शतावरी असेल, अश्वगंधा असेल, त्याच पद्धतीने ॲलोवेरा सुद्धा आहे. 2007 सालापासून मी ॲलोवेरा फार्मिंग करतोय. तर मी बऱ्याच गोष्टी जवळनं बघितल्या, की ह्यामध्ये कशा पद्धतीनं फसवलं जातं किंवा कशा पद्धतीनं चुकीचे मेसेज लोकांमध्ये पेरले जातात. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक सांगावंसं वाटेल, की निव्वळ ॲलोवेराच नाही तर अशा बऱ्याच गोष्टी मी करतोय, की ज्या शेतीपूरक आहेत आणि पैसे मिळवायची एकही संधी मी सोडत नाही. जसं की आपण कांदा लागवड करतो मोठ्या प्रमाणामध्ये 4-5 एकरामध्ये नेहमी कांदा लागवड असते आपली. मधल्या टप्प्यामध्ये आपण कांदा स्टोअर पण करतो 50-100 टन, की जो आपण हाय रेट आल्यावरच विकतो. आल्यापासून आल्याची सुंठ निर्मिती करून विकलेलं आहे आपण. आले लागवड असते आपली 3-4 एकरामध्ये. त्याच्याचबरोबर आपण सेंद्रिय खत निर्मिती करून त्याचाही चांगला बिझनेस करतोय. त्याच्याचबरोबर ॲलोवेराचे बाय प्रॉडक्ट पण चांगल्या प्रमाणात विकतोय. त्याचाही टर्नओव्हर आपला चांगला आहे. त्याचेही आपले जनसंपर्क चांगले आहेत. बऱ्याच कंपन्यांना आपण ते प्रॉडक्ट सेल करतोय. असे वेगवेगळे अँगल अजून बरेचसे गोष्टी आहेत. जसं की आपण ड्रॅगन फ्रूट फार्मिंग करतोय. तायवान पिंक पेरू, गुजरात रेड पेरू याची लागवड केलेली आहे. सगळ्या बांधांवरती आपण स्टार फ्रूटची लागवड केलेली आहे. वॉटर ॲपलचा प्लॉट आपला लवकरच सुरू होतोय. बेरीमध्ये पण आपण चांगलं काम करतोय. गुजबेरी, मलबेरी ह्या सुद्धा लागवडी आपण करतो टप्प्याटप्प्याने रेट बघून. मधल्या काळामध्ये आपण एक्झॉटिक व्हेजिटेबल्स करत होतो. ब्रोकोली, लेट्यूस, आइसबर्ग, चायना कोबी या गोष्टी पण आपण मोठ्या प्रमाणात करून त्याच्यापासून चांगलं अर्थार्जन आपण प्राप्त केलेलं आहे. शिवाय आपण गवती चहा हा प्रॉडक्ट सुद्धा चांगला विकतोय. गवती चहा प्रॉडक्टच्या माध्यमातून आपण गवतीच्या फ्लेक एका कंपनीला देत होतो. ती कंपनी UKला एक्सपोर्ट करते आणि त्या माध्यमातून पण मधल्या काळामध्ये आपण चांगला बिझनेस जनरेट करतोय. स्वतः आपण सध्या आपल्या ब्रँडनं सुद्धा गवती चहा फ्लेक विकायचा चांगल्या दृष्टीने प्रयत्न करतोय. तर आता तुम्ही हे ऐकलं, की जी स्टोरी अशी फेमस होती, की त्यांनी 3.5 करोडचं एम्पायर कोरफडपासून बनवलं. तर ते शेतकरी स्वतः सांगतात पक्क कोरफडपासून नसून आणि ते सुद्धा पाण्यानं बनवतात. त्यांचे बाय प्रोडक्टचे प्लांट्स आहेत आणि विविध ड्रॅगन फ्रूट, लेमन ग्रास विविध प्रोडक्ट हे करून ते एक स्वतः उद्योजक झालेले आहेत. नक्कीच ते यशस्वी आहेत यात कोणतीच शंका नाही. फक्त त्या पोस्ट वरती विश्वास ठेवून त्यांना नाव ठेवण्यात किंवा त्यांच्याकडून अतिशय जास्त मोटिवेशनल घेण्यात सुद्धा काही अर्थ नाही. जर तुम्हाला याच्या कोरफड शेतीची खरी वास्तवातली पूर्ण माहिती हवी असेल तर कमेंट करा कोरफड. सरांचा आणि आमचा YouTube व्हिडिओची लिंक तुम्हाला येऊन जाईल.